नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या शेतात. हा आपला गाईचा गोठा होता, जो आपण गोठा आता बंद केला असून आत्ताच बंद केला आहे. या चाऱ्याच्या शेतात जे आपण मागं जे पाहतोय चारा शेत, यामध्ये तूर केलेली आहे. बाकी सगळे आपल्या भागात हा फक्त ऊस आणि ऊस आणि ऊसच आहे. या चारी दिशेला दाखवतो तुम्हाला. चारी बाजूंनी ऊस आहे. ऊस म्हणजे पूर्ण आमचा भाग हा संपूर्ण प्युअर बागायत आहे. त्याला कारण हे आहे की आम्हाला इथं फक्त हाकेच्या अंतरावर एक धरण आहे, पाण्याचे तळं आहे पाणी साठवण्याचं. तर यात तळ्यामुळे आमच्या येथील सर्व शेती ही बागायत शेती झालेली असल्या कारणाने आमच्या भागात फक्त ऊसच घेतला जातो. यामध्ये आम्ही थोडी गाईचा प्रयोग केला होता. गाई केल्या होत्या, पण त्या ऊसाच्या मानानं काही गाई परवडल्या नाहीत. त्यामुळे गाई ह्या बंद केल्या. 4 वर्ष सांभाळल्या गाई, पण आता बंद केल्या आहेत आणि आता फक्त ऊस आणि ऊसाची शेती करतो आहे. तर आपण आता आपल्या धरणाच्या ठिकाणी जाणार आहोत. तर आपण आमचं धरण जे आता 50% जास्त आटलेलं आहे सध्या, पण तरीही जाऊन पाहूया की त्यात किती पाणी आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या तळ्यावर. तर या पाहता बरंच पाणी आहे. जवळजवळ 30%च्या आसपास पाणी आहे. आणि इथे बऱ्याच मोटरचे स्टार्टर वगैरे आहेत, म्हणजे 4-5 मोटर आहेत फक्त. कारण ज्यांचं फक्त तळ्यावरच बिझनेस आहे, अशाच शेतकऱ्यांनी फक्त आता सध्या तळ्यावर मोटर ठेवलेल्या आहेत. बाकीचे काढून घेऊन गेले. आपली मोटर नसते इथं, पण आपली पाईपलाईन आहे. यात पाईपलाईन करून पहिलीच ठेवलेली आहे, कारण एमर्जन्सी जर कधी लागलीच तर असावी म्हणून. कधी येत होतं, पण सध्या आता 2 बोर आहेत. सामायिक 2 बोर आहेत. सामायिक 3 विहिरी आहेत आणि सेपरेट एक विहीर आहे. यामुळे आपल्याला पाण्याला इकडे आता तळ्याला यायची काही आवश्यकता पडत नाही. पण पाणी सध्या भरपूर आहे. आता जुलै महिना आहे, हे आटण्याची शक्यता नाहीच. मोठं तळं नाही. 750 एकरचं हे तळं आहे. म्हणजे जमीन 750 एकर याला गेलेली आहे आणि आपण 0 पॉइंटला एकदम बाजूला आहोत. एकदम त्या ऊसाच्या पलीकडे आपण आहोत. त्याच्या पलीकडे आपण आहोत. आपण शेती तिथं आहे, त्यामुळं पूर्ण बागायत शेती आहे. पाणी भरपूर आहे. तर मित्रांनो, असं या तळ्यात असल्या कारणाने आपण दूध व्यवसाय हा बंद केलेला आहे आणि फक्त ऊस शेतावरच लक्ष देऊन ऊस शेती करत आहोत. धन्यवाद.